नमस्कार मित्रांनो, सीएच अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. स्पर्धा परीक्षा तसेच शासकीय ठेवीतील विविध माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर या व्हिडिओच्या माध्यमातून लॅब टेक्निशियन्स आणि लॅब असिस्टन्स या पदासाठीचा अभ्यासक्रम तसेच यासाठी आवश्यक असणारे जे बुक्स आहेत त्याचा संदर्भ सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. DMR मध्ये जी 1100+ जागासाठीची भरती निघाली आहे, या भरतीमध्ये लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टन्स हे सुद्धा पद आहे आणि या पदासाठीचा टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल असा दोन्ही अभ्यासक्रम आणि त्यासाठी आवश्यक पुस्तके याचा रेफरन्स घेऊन आपण सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर परीक्षा योजना पाहणार आहोत लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टन्स या पदासाठी. तर या पदासाठी एकूण 200 गुणासाठी परीक्षा आयोजित केली जाईल, ज्यामध्ये 100 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्न हा 2 गुणासाठी असेल. एकत्रित वेळ ही 90 मिनिटाची असेल सर्व प्रश्नपत्रिकेसाठी. आणि यामध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल केलेला आहे की सेक्शन केलेले आहेत प्रत्येक प्रश्नांचे ABCD असे 5 सेक्शन केलेले आहेत आणि प्रत्येक सेक्शनमध्ये सर्व घटकाचे ठराविक प्रश्न विचारले जाणार आहेत आणि 18 मिनिटांमध्ये आपल्याला एक सेक्शन सोडवायचं आहे. त्या संदर्भातील स्वतंत्र व्हिडिओ आम्ही आमच्या YouTube चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत. तो व्हिडिओ सुद्धा पहा, जेणेकरून आपण केलेल्या अभ्यासाचं योग्य नियोजन करून प्रश्न कसे सोडवायचे याचं आकलन आपणास होऊन जाईल. तर यामध्ये एकूण तांत्रिक प्रश्न असणार आहेत 60, जे 120 गुणासाठी असेल, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी ग्रामर, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी या विषयाशी संबंधित हे प्रश्न असतील. त्यानंतर तांत्रिक प्रश्न असतील, जे आपले स्किल आहे, आपलं जे क्वालिफिकेशन आहे त्या संदर्भातील हे प्रश्न असतील. एकूण 40 प्रश्न 80 गुणासाठी असतील. येथे समजण्याचा भाग म्हणजे अतांत्रिक प्रश्नाचा पोर्शन जो आहे तो जास्त आहे. 60% वेटेज हे नॉन टेक्निकल प्रश्नासाठी आहे, त्यामुळे त्याचा सुद्धा सराव हा जास्त प्रमाणात करणं गरजेचं आहे. कारण मेडिको साइड आहे, नॉन टेक्निकल सिलेबस हा सर्वांना नव्याने सुरू करावा लागेल आणि जो टेक्निकल आहे तो आपल्या अकॅडमिक अभ्यासक्रमामध्ये झालेलाच असतो, त्यामुळे तो सुरुवात करण्यासाठी काही जास्त अडचण येणार नाही. परंतु जो नॉन टेक्निकलचा सिलेबस आहे त्यासाठी अडचण येऊ शकते, त्यामुळे सर्व घटकाची आपण परिपूर्ण तयारी करायची आहे. यानंतर आपण अभ्यासक्रमाकडे वळू. तर यासाठी सुरुवातीला आपण अतांत्रिक अभ्यासक्रम पाहणार आहोत. यामध्ये इंग्रजी व्याकरण यासाठी एकूण 15 प्रश्न असतील 30 गुणासाठी. यामध्ये ग्रामर, ज्यामध्ये शिरोनाम्स अँड ॲटोनॉम्स, स्पेलिंग्स, पंक्च्युएशन, टेन्स, त्यानंतर व्हॉकॅब्युलरी, यामध्ये यूज ऑफ इडियम्स अँड पेअर्स अँड देअर मीनिंग अँड एक्सप्रेशन्स. व्हॉकॅब्युलरीचा भाग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. यासाठी सुद्धा जे आवश्यक बुक आहे, इंग्लिश व्हॉकॅब्युलरी ब्लॅक बुक, हे बुक आपण रेफर करू शकता. त्यानंतर पुढे फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स आणि सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर्स, म्हणजे सामान्य वाक्यरचना आणि एरर्स या संदर्भातील हे प्रश्न असतील. मागील वर्षातील प्रश्नपत्रिका ह्या आमच्या ग्रुपवर शेअर केलेल्या आहेत. ग्रुपची लिंक हे डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे, तिथून आमचा व्हॉट्सअप ग्रुप आपण जॉईन करू शकता. त्यानंतर पुढे मराठी व्याकरण, यामध्ये मराठी व्याकरण, वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर पुढे भाषा सौंदर्य, यामध्ये उपमा, अलंकार, म्हणी व वाक्यप्रचार, त्यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्दसंग्रह इत्यादी. मागील वर्षातील प्रश्नपत्रिका, मागील TCSच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की व्हॉकॅब्युलरीचा मराठी आणि इंग्रजीचा भाग मोठ्या प्रमाणावर विचारलेला आहे. त्यामुळे या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहून त्या दृष्टीने आपण तयारी करायची आहे. त्यानंतर प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक, हा प्रश्न TCS पॅटर्न मध्ये भरपूर प्रमाणात विचारण्यात आलेला आहे. चालू वर्षातील महत्वाची लेखक आणि पुस्तकं याचा संदर्भही सुद्धा प्रश्नामध्ये विचारलेला आहे. त्यानंतर पुढे योग्य जोड्या लावा, मराठी व्याकरणाच्या दृष्टीने ह्या योग्य जोड्या लावा प्रश्न असू शकतो.
हा भाग सुद्धा 30 गुणासाठी आहे. एकूण 15 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर पुढे जनरल नॉलेज, यामध्ये करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी भारत आणि महाराष्ट्राच्या संदर्भाने, त्यानंतर भारतीय इतिहास, त्यानंतर भारतीय भूगोल, भारतीय राज्यघटना, सामान्य विज्ञान, 10वी पर्यंत सामान्य विज्ञान आपल्याला करायचं आहे. त्यानंतर स्पोर्ट अँड कल्चर, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 अँड महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015 म्हणजे माहिती अधिकार कायदा 2005 आणि लोकसेवा हक्क अधिनियम 2015 यावरील प्रश्न आहेत. हे खूप छोटेसे कायदे आहेत. 2 दिवसामध्ये सुद्धा आपण पूर्ण करून 2-3 वेळेस रिव्हिजन दिल्यानंतर हा पूर्ण भाग आपल्या लक्षात येऊन जाईल. त्यानंतर पुढे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज, माहिती तंत्रज्ञान विषयक महत्वाची माहिती, यावर सुद्धा या जनरल नॉलेज भागामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. हा भाग 30 गुणासाठी आहे आणि एकूण 15 प्रश्न या भागावर असतील. त्यानंतर पुढे गणित आणि बुद्धिमत्ता, यामध्ये लॉजिकल ॲबिलिटी, ज्यामध्ये ऍप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अरिथमेटिक नॉलेज, सामान्य गणितीय क्रिया, मॅथमॅटिक, न्यूमेरिक, अल्जेब्रा, जिओमॅट्री, स्टॅटिस्टिक्स आणि जनरल सायन्स, यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अँड एन्व्हायरमेंट सायन्स या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. गणिताचा भाग असला तरी सामान्य विज्ञानाचा समावेश यामध्ये केलेला आहे. यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जनरल नॉलेज मध्ये सुद्धा हा सामान्य विज्ञानाचा भाग आहे. त्यानंतर पुढे जो तांत्रिक अभ्यासक्रम आहे याचा आढावा आपण घेऊ की कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम हा तांत्रिक घटकासाठी आहे. लॅब टेक्निशियन आणि त्यानंतर लॅब असिस्टंट असा एकत्रित अभ्यासक्रम पाहणार आहोत. आणि त्यानंतर आपण यासाठी जे आवश्यक पुस्तके आहेत त्याची माहिती घेणार आहोत. यामध्ये बेसिक सायन्सेस जे आपण याच्या आधी पाहिलं आहे जीके मध्ये आणि मॅथ रिझनिंग मध्ये. त्यानंतर पुढे बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, पॅथॉलॉजी, मायकोलॉजी, सेरोलॉजी, हेमेटॉलॉजी इन्क्लुडिंग ब्लड ट्रान्सफ्युजन, क्लिनिकल पॅथॉलॉजी, ब्लड बँकिंग, इम्युनॉलॉजी अँड सेरोलॉजी, हिस्टोपॅथॉलॉजी आणि मॉलिक्युलर बायोलॉजी या घटकाचा संदर्भ हा लॅब टेक्निशियनच्या टेक्निकल सिलेबस मध्ये आहे. हा सर्व घटक आपण जी अकॅडमिक इयर मधील बुक्स आहेत त्यामध्ये आहे. त्यामधील या संदर्भाचा अभ्यासक्रम काढून तो सर्व अभ्यासक्रम अभ्यासाचा आहे. त्यावर आधारितच हे प्रश्न विचारले जाणार आहेत. तसेच या संदर्भात मार्केटमध्ये जे पब्लिकेशनचं बुक आहे सेम अभ्यासक्रम पाहून थिअरी टाईप मध्ये घ्यायचा आहे आणि त्यानुसार अभ्यास करायचा आहे. प्लस एक तांत्रिक डायरी आरोग्य विभागासंदर्भातील बुक आहे त्याचा सुद्धा रेफरन्स अभ्यासामध्ये करायचा आहे. यानंतर पुढे आपण टेक्निकल सिलेबस पाहणार आहोत लॅब असिस्टंट या पदाचा. यामध्ये टाइप्स ऑफ टेस्ट डन इन मेडिकल लॅबोरेटरी, ज्या लॅबमध्ये टेस्ट केले जातात कोणत्या कोणत्या प्रकारचे असतील त्या संदर्भाने प्रश्न असतील. त्यानंतर पुढे नेम ऑफ इक्विपमेंट्स युज्ड इन मेडिकल लॅब, हाऊसकीपिंग अँड क्लीननेस इन लॅबोरेटरी, मेथड ऑफ केमिकल डिसइन्फेक्शन, मेथड ऑफ स्टेरिलायझेशन ऑफ लॅब इक्विपमेंट, हाऊ इज द ब्लड सॅम्पल वॉज टेकन, वेन्युपंक्चर हा भाग आहे टेक्निकल सिलेबस मधला. हाऊ इज द लेबलिंग ऑफ सॅम्पल डन, क्वालिटी कंट्रोल, इन्व्हेंटरी कंट्रोल अँड बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट या संदर्भाने हा लॅब असिस्टंट या पदाचा सिलेबस आहे. आणि यासाठी सुद्धा 30 बुक आहेत किंवा या सिलेबसच्या अनुषंगाने जे बुक आहे ते सुद्धा आपण मार्केटमध्ये उपलब्ध असेल तर घेऊ शकता. यानंतर आपण या दोन्ही पदासाठीचे जे आवश्यक बुक आहेत ते पाहणार आहोत. आम्ही आमच्या जेवढं नॉलेज आहे त्याप्रमाणे आम्ही हे बुक सजेस्ट करू शकतो. या व्यतिरिक्त सुद्धा आपण काही बुक असतील तर रेफर करू शकता किंवा आपणास जी बुक योग्य वाटतील ती रेफर करू शकता. हे केवळ सजेशन म्हणून आम्ही सांगत आहोत. तर महत्वाच्या पुस्तकामध्ये मराठी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे किंवा मोरा वाळंबे सरांचं मराठी व्याकरणाचं बुक आपण रेफर करू शकता. त्यानंतर इंग्लिश ग्रामर या पदासाठी बाळासाहेब शिंदे किंवा सचिन जाधव सरांचं मराठी व्याकरण हे बुक रेफर करू शकता. त्यानंतर व्हॅकॅब्युलरीसाठी जे ब्लॅक बुक आहे त्याचा सुद्धा अभ्यास करण्यासाठी आपण या बुकचा यूज करू शकता. त्यानंतर पुढे सामान्य ज्ञानसाठी ज्यांना डीप मध्ये अभ्यास करायचा आहे त्यांनी त्याचा ठोकळा यूज करायचा आहे. जो जीकेचा सिलेबस आहे त्यानुसार त्यामधील भाग अभ्यासायचा आहे. सर्व बुक अभ्यास करायची गरज नाहीये. त्यानंतर सूरज शेख सरांचं सुद्धा जीकेचं बुक आहे ते सुद्धा आपण रेफर करू शकता. त्यानंतर गणित मध्ये नितीन महाले सरांचं मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स हे बुक आणि बुद्धिमत्तामध्ये फास्ट ट्रॅक पब्लिकेशनचं सतीश वशे सरांचं बुद्धिमत्तेचं बुक आपण रेफर करू शकता.
यानंतर पुढे जनरल सायन्स साठी सचिन बस्के सरांचं बुक आहे सामान्य विज्ञान 10वी पर्यंतचा अभ्यासक्रम, ज्यामध्ये एनसीईआरटीचा सुद्धा समावेश केलेला आहे, ते आपण रेफर करू शकता. त्यानंतर पुढे चालू घडामोडीमध्ये लक्षवेधचं मागील तीन आवृत्ती करंट अफेअर्स साठी 3 एडिशन आपण रेफर करायचे आहेत. त्यानंतर पुढे टेक्निकल बुक मध्ये तांत्रिक डायरी दोन्ही पदासाठी, त्यानंतर जे अकॅडमी बुक आहेत अभ्यासक्रमानुसार जो सिलेबस आहे टेक्निकलचा तो अकॅडमी बुक मध्ये पाहून आपण त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर टेक्निकल अभ्यासक्रमाच्या संदर्भाने जे पब्लिकेशनचे थेरी बुक असतील ते आपण रेफर करायचे आहेत. इत्यादी पुस्तके आहेत जे आपण या दोन्ही पदासाठी यूज करू शकता. तसेच अभ्यास करण्याबरोबर प्रश्न सोडून वेळेचं योग्य नियोजन करायचं आहे. रिव्हिजन आणि मेहनत या दोन्ही गोष्टी आपण करायच्या आहेत. अभ्यासक्रम जो दिलेला आहे तो पाहूनच त्यानुसार स्टडी करायची आहे. व्यर्थ अभ्यासक्रमाबाहेर स्टडी करायची नाही. वेळ हा थोडा राहिलेला आहे, 1 ते 2 महिन्यामध्ये परीक्षा होऊ शकते, त्यामुळे वेळेचं अचूक मॅनेजमेंट करायचं आहे. संदर्भासाठी मागील प्रश्नपत्रिका पाहायच्या आहेत ज्या ग्रुपवर शेअर केलेल्या आहेत आणि आणखी केले जातील. जे नवीन आहेत जे आणखी आमच्या लॅब टेक्निशियन असिस्टंटच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नाहीत त्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथून आपण लिंक डाउनलोड करून त्यावर क्लिक करून आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. इतरही काही प्रश्न मार्गदर्शन लागले तर ग्रुपवर विचारा किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या प्रश्नाचं नक्कीच समाधान केलं जाईल. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशाच प्रकारची माहिती आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून देत असतो. धन्यवाद.